हॅलो मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय आपल्या काही क्षेत्रांवरती. जी क्षेत्र आपल्याला निवडायची आहेत आणि त्या क्षेत्रापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणजे आपण काही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो, ते ध्येय आपल्याला मिळत नाहीत. त्या ध्येयापर्यंत कसं पोचायचं आणि ती कशी आपल्याला त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोचता येईल, ती कशी प्राप्त करता येतील ध्येय, ह्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे मुळात आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय साध्य करायचं आहे, कुठली गोष्ट आपण करू शकतो, कुठल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तुम्ही एखादं ध्येय निश्चित केलं, त्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे, तर तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो. जितका वेळ तुम्हाला लागतोय तितक्या वेळात, त्या वेळापेक्षा तुम्हाला मिनिमम वेळ, म्हणजे त्या वेळेपेक्षा अर्धा वेळ तुम्ही घ्यायचा आहे त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी. मग तुम्ही त्या ध्येयापर्यंत अगदी सहज पोचू शकता. आता दुसरं म्हणजे ते कसे साध्य करता येईल. ते कसं साध्य करता येईल याचा तुम्ही प्लॅनिंग केला पाहिजे. ते लवकरात लवकर तुम्ही कसं साध्य करू शकता, कुठल्या गोष्टी केल्याने ते तुम्हाला साध्य होऊ शकतं, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतील हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि त्या गोष्टी तुम्ही त्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर ते साध्य करण्यासाठी किती काळ लागतो हा तर तुम्हाला माहीतच असेल की एखादी गोष्ट आपण करतो त्या गोष्टीला किती वेळ लागू शकतो. ही गोष्ट करण्यासाठी, हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला किती काळ लागेल, किती वेळ लागेल, ह्या वेळेवरती आपण त्या वेळेचा 2 भाग करायचे. जेवढा वेळ लागतो त्या वेळेचे अर्धा भाग करून आपण निम्मी वेळ आपण त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी खर्च करायचे. आणि निश्चितच तुमचं ते ध्येय पूर्ण होऊ शकतं त्या वेळेत.